आई गावदेवी यंगस्टार आयोजित आडणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती। आडणे गावचे प्रसिद्ध समालोचक प्रमोद शेडगे यांच्या संकल्पनेतून APLच्या माध्यमातून गावातील तरुण खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं गेलं आहे। गेल्या 4 वर्षापासून सागर पाटील, ज्ञानेश्वर सोमवंशी, धनेश किरकिरे, निखिल गोरेकर, सतीश जाधव इत्यादी खेळाडूंच्या माध्यमातून आडणे गावात क्रिकेट स्पर्धा आयोजित करून गावातील 6 संघासाठी खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण केलं गेलं आहे। क्रिकेटच्या माध्यमातून उत्कृष्ट समालोचक म्हणून प्रमोद शेडगे, त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुचित पाटील, सतीश जाधव यासारखे खेळाडू सुद्धा आडणे गावातून निर्माण झाले आहेत। इतरही खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रिकेट स्पर्धांची आयोजन करण्यात येत आहे। या स्पर्धेत प्रथम विजेता जय हनुमान क्रिकेट संघ ठरला। द्वितीय पारितोषिक देवांश 11, तृतीय पारितोषिक सॅम अँड जॉन, तर मालिकावीर म्हणून सुचित पाटील यांची निवड करण्यात आली। प्रथम चषक उपसरपंच कैलाश जाधव यांच्याकडून, द्वितीय चषक लक्ष्मीप्रसाद पाटील यांच्याकडून, तर तृतीय चषक कुमार आदित्य अनिल पाटील यांच्याकडून देण्यात आले। या स्पर्धेसाठी अनेकांनी सहकार्य केले। स्पर्धेनिमित्ताने माजी आमदार राजेश पाटील, वसई पंचायत समिती सभापती अशोक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार, आडणे ग्रामपंचायत सरपंच वैशाली नानकर, उपसरपंच कैलाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील, अविनाश पाटील आदींची स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली। यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी तरुण खेळाडूंना मार्गदर्शन केले। ही स्पर्धा अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये गेली अनेक वर्षापासून इथे सुरू आहे आणि शेवटी हे स्पर्धा एक निमित्त असते एकमेकांना जोडून ठेवण्याचे अंतर्गत। आणि आज आपण पाहतो गेले 2 दिवस या आडणे गावामधलं यंग पिढी, तरुण वर्ग आहे, त्यांना कुठेतरी एक स्वतःचं हक्काचं व्यासपीठ या क्रिकेटच्या माध्यमातून असायला पाहिजे याचा एक आपण चांगला आयोजक म्हणून विचार केला आहे। आणि आपण यांना चांगल्या इथे बक्षिसं सुद्धा आपण इथे जाहीर करताय, ते इन्स्पिरेबल आहे, त्यांना प्रेरणादायी देणारी अशी गोष्ट आहे। शेवटी क्रिकेट हे खेळत असताना सांघिकपणा असणं खूप महत्त्वाचं आहे, एकी असणं महत्त्वाचं आहे। आणि गावातलेच सगळे खेळाडू आज तसं बघितलं तर आडणे ग्रामपंचायत खूप मोठ्या विस्तारामध्ये पाडे आहेत मोठे, आणि सर्व समाजाची लोकवस्ती इथे असताना या सर्वांना एकत्र जोडण्याचं जे काम जे करते ते म्हणजे क्रिकेट। आणि आजचं ती एक प्रकारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची अशी एक घटना आहे ज्याच्या माध्यमातून आपण एकमेकांना जोडलं जातो, एकमेकांची विचारांची क्रांती एकमेकांपर्यंत पोचली जाते। आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट होते ती म्हणजे एकमेकाबद्दलचं आदर, एकमेकाबद्दलचं प्रेम। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। आजच्या युगामध्ये आपण बघतोय अतिशय समर्पकपणे जीवन जगत असताना एकमेकांशी सोबत करणं, एकमेकांशी बोलणं हे खूप महत्त्वाचं असू। ह्या स्पर्धेच्या निमित्ताने हे एकत्र येतोय। कधी कधी असे माझ्या लक्षात आले की एका गावामध्ये किंवा एका ग्रामपंचायतीमध्ये आपण वास्तविक असताना सुद्धा एकमेकांची जी मुलं आहेत आपली त्यांची एकमेकांची ओळख सुद्धा नसते, माहीत पण नसते। पण ह्या वेळेतून काय होते, प्रत्येकाचं स्किल तयार होते, प्रत्येक खेळतो, सहभागी होतो आणि आपल्याला कळते की आपल्या गावामध्ये प्रतिभाशाली विद्यार्थी किती आहेत। आणि याच्या माध्यमातून आपण पाहतो की हे संपूर्ण ठिकाणी हे क्रिकेट पसरले। आणि म्हणूनच मी एकच सांगेन की खेळा, जरूर खेळा, खेळलं पाहिजे। खेळणं हे आपल्या आयुष्याचं एक चांगलं भाग आहे, त्याच्यामध्ये व्यायाम होतो, चांगले संस्कार तयार होतात। परंतु हे करत असताना आपलं दैनंदिन व्यवहारामध्ये कामकाज पण करते, हे कोणीही विसरता कामा नये। आपण मॅचच्या माध्यमातून कुठे लांब जातो, हेल्मेट वापरलं पाहिजे, आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे, एकमेकांना सांभाळून गेलो पाहिजे, हे खूप महत्त्वाचं। शेवटी घरी आपली मंडळी वाट बघत असते, आपल्याशिवाय प्रेम करणारे आहेत, आपला जीव लावणारे आहेत, आपली काळजी करणारे आहेत, तर आपण सुद्धा त्यांची काळजी केली पाहिजे। आणि इथे 2 सुंदर मिकी माऊस आलेले आहेत, अतिशय चांगलं इथे मॅचच्या ठिकाणी जातात, धावत एन्जॉय करतात, बाकीच्यांना आनंद देतात। हा एक चांगला समोपचाराने केला आहे। एक माऊस तिकडे गेला त्याला चड्डीच नाही मिळत, गेलेला आहे तिकडे, ही मजा आहे।
हे सांगण्यात तात्पर्य काही मजा एन्जॉय आहे. आज सगळे वयस्कर मंडळी आपल्या स्टेजवर आहेत, यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे. घरात काका आपला फिरतो तिकडे, सुभाष घरात, म्हणजे हे सगळ्यांना एक मिळून धरणारं एक हे आहे. आणि कॉमेंटेटर आपण सुद्धा चांगली त्याच्यामध्ये माहिती देत असतात, चांगलं उद्योजक करत असतात, त्यांना प्रेरणा देत असतात, खेळाडूंना चांगली चांगली माहिती पुरवत असतात. आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केले त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करेन मी. शेवटी आपण या खेळांना प्रतिभान तयार करायला जर मदत केली, आज वर्ल्ड चॅम्पियन काल टेनिसची झाली ठाणे येथे ISPL, म्हणजे ह्या क्रिकेटचा दर्जा किती उंच गेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगतो, खेळाडू म्हणून, अंपायर म्हणून, प्रेक्षक म्हणून आणि आयोजक म्हणून, तर हे जे आपण YouTube जे सुरू केलेलं आहे ना, हे संपूर्ण जगामध्ये बघितलं जातं. मी अनेक जगामध्ये फिरलो देशामध्ये, बऱ्याच ठिकाणी मला तिथे बघायला मिळालं की आपली जी मंडळी तिकडे आहे वास्तविकवरून, तर ह्या स्पर्धा आवर्जून बघत असतात. आणि परवाच्या दिवशी मी तलाव पाडायला गेले मागच्या आठवड्यामध्ये, तर तिथे अमेरिकेमध्ये आणि आपला टायमिंग आता समजा इथे वाजले संध्याकाळचे 4:30, तर तिकडे पहाटे 4:30 वाजले असते. हे 12 तासाचा फरक आहे. तर मी 12:30-1 वाजता गेले, मग तेव्हा रात्री तिकडे वाजले असते. तर तिकडनं मुलांना ऑनलाईन बक्षिसं देत होती. इकडची जे गेलेले आहेत जे आपले मंडळी कामासाठी, तर ती सुद्धा ती आवर्जून बघतात की आपल्या गावातली प्रतिभा किती चांगली आहे. त्याच्यामुळे तिथून ते ऑनलाईन बक्षीस त्यांना पाठवते मॅचसाठी, क्रिकेटसाठी, बॉलसाठी, 4साठी, 6साठी. जसं कैलास आता इथे लाईव्ह करतो ते तिकडनं करत होते. शेवटी तुझ्यासारख्यांचा मुलांना आधार पाहिजे, चांगल्या गोष्टी आहेत. अजून कोणी द्यावं जेणेकरून मुलांना पण चांगलं वाटेल. आणि एकच सांगेल, पैसा मिळेल त्याचा योग्य वापर करा. टीमच्या माध्यमातून मिळेल का वैयक्तिक मिळेल, त्याचा उपयोग सामाजिक करा आणि चांगल्या गोष्टीसाठी करा. हा तुमच्यावर अवलंबून तुमचा वैयक्तिक तो हे आहे, अधिकार आहे. तर ते कुठेतरी चांगल्या सत्काराने ते लागेल. तुम्ही एवढा वेळ दिलेला त्या बक्षिसाचा, एवढी त्यांनी मी सांगतो. मी पुन्हा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय जय महाराज.